नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. 2022 पर्यंत देशाला महासत्ता बनवण्याचं स्वप्न असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं नीती आयोगानं आयोजित केलेल्या डिजिधन मेळाव्याच्या समारोपाप्रसंगी ते आज बोलत होते. यावेळी भीम अॅप आधारशी जोडणाऱ्या यंत्रणेचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते झालं. तसंच लकी ग्राहक योजना आणि डिजिधन व्यापार योजनेच्या भाग्यवान विजेत्यांना बक्षीस वाटप करण्यात आलं. यात लातूरची श्रद्धा मेंगशेट्टे ही तरुणी 1 कोटी रुपयांच्या बक्षिसाची भाग्यवान विजेती ठरली. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतूनच भीम अॅपची निर्मिती झाली असून गोरगरिबांमध्येही डिजिधन वापरण्यात जागरूकता निर्माण होईल असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. तत्पूर्वी पंतप्रधानांनी नागपूर इथं दीक्षाभूमीवर जाऊन बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांनी कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पाचं राष्ट्रार्पण केलं. तसंच नागपूर इथं उभारण्यात येणाऱ्या भारतीय तंत्रज्ञान संस्था, भारतीय व्यवस्थापन संस्था आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा कोनशिला समारंभ त्यांच्या हस्ते झाला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 126वी जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे. विधान भवनात विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी, जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी निधी पांडे यांनी, तर बीड जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. आकाशवाणी परभणी केंद्रातही यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून नवीन पिढीमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज असल्याचं मत प्राचार्य संजय मुलगीर यांनी यावेळी व्यक्त केलं. देशाचा विकास दर वाढतो, परंतु हा विकास दर तळागाळातल्या लोकांकरता व्हावा असं मत मुंबईच्या सिडेनहॅम कॉलेज ऑफ सायन्स अँड इकॉनॉमिक्सचे माजी प्राचार्य व्ही. तायडे यांनी व्यक्त केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार आणि त्यांची सद्यस्थितीतील समर्पकता या विषयावरील व्याख्यानात ते आज बोलत होते. आंबेडकरांचा अर्थतज्ञ हा पैलू दुर्लक्षित राहिला असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय ग्रंथालय आणि स्मारक उभारणार असल्याचं कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी यावेळी सांगितलं. विमुद्रीकरणानंतर काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारनं हाती घेतलेल्या स्वच्छ पैसा मोहिमेअंतर्गत प्राप्तिकर विभागानं 60,000 व्यक्तींची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेत जमा केलेल्या जुन्या नोटांचा उत्पन्न स्रोत, पेट्रोल पंप, रुग्णालय अशा ठिकाणी केलेले व्यवहार याची सखोल चौकशी केली जाईल असं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं सांगितलं आहे. खात्यात मोठी रक्कम जमा करणारे सरकारी अधिकारी आणि सार्वजनिक उपक्रमांमधल्या कर्मचाऱ्यांचीही यात चौकशी होणार आहे. नागरिकांनी रोखरहित व्यवहार करण्यावर भर द्यावा असं आवाहन जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केलं आहे. जालना इथं डिजिधन कार्यशाळेच्या समारोपाप्रसंगी ते आज बोलत होते. शासनाच्या अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांना व्हावा आणि यात पारदर्शकता यावी यासाठी सर्व उपक्रम ऑनलाईन करण्यात येत असल्याचं ते म्हणाले. औरंगाबाद इथंही डिजिधन मेळाव्याचा समारोप विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झाला. पंतप्रधान आवास योजना ही जनसामान्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण करणारी उपयुक्त योजना असल्याचं प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केलं आहे. औरंगाबाद इथल्या नक्षत्रवाडी इथं गृहनिर्माण योजनेचं भूमिपूजन बागडे यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. जालना इथंही पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 364 सदनिकांच्या गृहनिर्माण योजनेचं भूमिपूजन आज पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते झालं. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांनी काढलेली आसूड यात्रा आज उस्मानाबाद इथं पोहोचली. कर्जमाफीच्या मुख्य मागणीसह केंद्र आणि राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देण्याची शिफारस करणाऱ्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, शेतीसाठी अर्थसंकल्पात वाढ करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी सरकारच्या धोरणावर टीका केली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 6:50 वाजून